तर नमस्कार भावा बहिणींनो, कशी आहात? तुमचे स्वागत आहे धीरज सोबत तुमच्या कॉमर्स प्रवास या यूट्यूब चॅनलवर. मग काय चाललंय मित्रांनो? सगळं मजेत ना? मजेत असलंच पाहिजे, कारण मी पुन्हा आलेलो आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. तर चला बघूया. तुमची आता 10वी झाली. झाली 10वी पासून तुम्ही आता 11वीला जाणार आर्ट्स कॉमर्स सायन्स मधून. तर तुमचा पहिला दिवस कसा असेल कॉलेजमधला? कधी विचार केलाय? कसा अनुभव असेल? 10वी नंतर सगळा काया पालट बदलून 11वी चालू झाली. मग तो कॉलेजचा पहिला दिवस, त्याची काहीतरी आयडिया असली पाहिजे ना तुम्हाला. म्हणून मग तोच फील देण्यासाठी मी आलेलो आहे. पहिल्या दिवशीच असं इम्प्रेशन पाडा की माय कमिंग टीचर हादरल्या पाहिजेत. आणि या व्हिडिओत मी तुम्हाला पुढचं एक सरप्राईज पण सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मग जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया. इथं लक्ष दे. तर बघा, तर कॉलेजचा पहिला दिवस कसा असणार बघा. म्हणजे तुम्ही कॉलेजला येणार बघू शकता. माय कमिंग टीचर कमिंग. मी आलो. पण हे माय कमिंग पण येणार असं बोलायचे. माय कमिंग टीचर असा आवाजात बोलायचे, अशा आवाजात बोलायचे, म्हणजे टीचर पण बोलते. अरे वा, इम्प्रेशन पाडायची काही कसरच नाही सोडली या मुलांनी. माय कमिंग टीचर कमिंग. या बसणार कोण? त्या एकटा मुलगा आहे. बोलायचं बसू शकतो. ती बोलला बसा. पहिला तास आहे, कोणता पण असो, वही पुस्तक नाहीतर वहीच काढायचे. पुस्तक नसेल तर लिहायचं. अरे वा, मुली पण बोलते. अरे वा, किती सिरियसनेस आहे मुलाच्या हातात, किती सिरियसनेस आहे. पहिल्याच दिवशी एवढा अभ्यास, सगळं उतरवतोय. सगळं उतरवतोय. असं इम्प्रेशन पाडायचं. अभ्यासामध्ये हुशार बनून इम्प्रेशन पाडायचे. अरे मग मुली बोलते बाकीच्या, अरे वा, याच्यात तर अभ्यासात खूप लक्ष आहे, खूप हुशार मुलगा आहे. मग तिथंच फसणार आणि स्वतःहून मुली बोलायला येते. असं पहिल्या दिवशी इम्प्रेशन पाडायचं. पहिल्या दिवशी असं इम्प्रेशन पाडायचं की शिक्षक, मुलं सगळी तोंडात बोट घालते. ही तर अशी लाईन आहे. नाहीतर अजून एक एक्स्ट्रा रो पण असेल. 1 2 3 4 5 6 5 पर्यंतच असते, पण काही वर्गामध्ये 6च्या जास्त असतं. आणि हे बघा, तिथं पहिल्या स्टार्टिंगला मुली असतील किंवा मुलं असतील. मग इथं मुली असल्या 1 2 3 पर्यंत मुली, बाकीच्या 1 2 किंवा 2 5 पर्यंत असले तर दोघांकडे मुलं, 2 3 लाईनीमध्ये मुलं आणि 2 3 लाईनीमध्ये मुली, अशा असतं प्रत्येक कॉलेजमध्ये. तर तुम्ही असं इम्प्रेशन पाडा. आवाज म्हणजे कसा? एकदम कडक, स्पष्ट आणि जोरात. टीचर, मला एक प्रश्न आहे. टीचर शिकवतात, तुम्हाला काही डाऊट असला लगेच बोलायचं. टीचर, मला एक प्रश्न आहे.
टीचर विचारणार आणि तुम्ही ही असं प्रश्न सांगायचा. मग परत बाकीची बोलणार, अरे वा किती अभ्यासात ती हुशारपणा, किती अभ्यासात हुशार असावा माणसाने, सगळं नीटनेटका अभ्यास देतोय. जर तुम्हाला कोणतं उत्तर येत असेल लगेच बोलायचं, टीचर हे बघा याला असं असं बोलतात, ही उत्तर येत असेल तर लगेच हात वर करायचं आणि सांगायचं, उत्तर बोलून मोकळं व्हायचं. म्हणजे असं जर तुम्ही केलं ना, खरंच सांगतो बाकीची सगळी मुलं जी आहेत ना, खरंच तोंडात बोट घालतील, बोलतील की अरे वा याच्यासारखा सिन्सिअर आणि अभ्यासामध्ये एवढा सिरियसनेस बाळगणारा मुलगा. बापरे, तुम्ही जेवढं इंटेलिजंट, जेवढं तुम्ही इम्प्रेशन चांगलं पाडाल तेवढं पहिल्या दिवसापासूनच बोलले पाहिजेत. अरे वा, अरे तू आला, अरे हा, हे बघ आला, अशी बोलले पाहिजेत. कुणाची चालली नाही पाहिजे तुमच्यासमोर. जेव्हा तुम्ही अभ्यासात पण हुशार असाल, बाकीच्या गोष्टीत हुशार होणार, तर तुमच्या कॉलेजमध्ये नाव होणार. अरे शिक्षकांमध्ये नाव घसरणार, बाकीच्या मुलांमध्ये नाव घसरणार. अरे बघ तो आदेश, यश, ही ती, कुणराज, बीज, गौरव बोलणार, अरे हे बघ तो आला आला आला. सर पण बोलणार, अरे सर स्वतःहून येणार आणि बोलणार, अरे कसा आहे, मस्त आला. असं असलं पाहिजे, मगच तुम्हाला कॉलेजमध्ये काहीतरी रेस्पेक्ट, काहीतरी शिक्षकांनी तुम्हाला स्वतःहून विचारलं पाहिजे, तू ही याचे उत्तर सांग, तू ही कर, ती कर, ही करू शकतो का, हे असं स्वतः शिक्षकांनी विचारलं पाहिजे तुम्हाला. अशी म्हणजे आपली वेगळी पोस्ट बनवा कॉलेजमध्ये. कळते तुम्हाला? एकदम टॉप बना कॉलेजमध्ये. ही कॉलेज आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला दरारा करायचे आहे. तुमचे इम्प्रेशन व्याख्या पूर्ण कॉलेजमध्ये असलं पाहिजे, तुमची पावर असली पाहिजे, सगळ्यांना वाटलं पाहिजे तुम्ही एवढे सिरियसली आहात. जेवढं तुम्ही अभ्यासात गोष्टी सॉरी हा, तर कुठं होतो आपण, जेवढं तुम्ही सिरियसली, आठवलं, तर जेवढं तुम्ही सिरियसली असाल ना अभ्यासात, बाकीच्या गोष्टींमध्ये हुशार असणार, तुम्ही एकदम कुणाला घाबरणार नाही, तुमच्या वरपर्यंत आवाज जाणार. कुठं? वरपर्यंत. मग तुम्ही काहीतरी कॉलेजमध्ये असणार. असं नाही की अरे नुसतं बसला, ही ती शांत बसला तर कोण काय विचारणार नाही. कळालं? म्हणून कॉलेजमध्ये तुम्ही जेवढं बोलतं बनाल ना, कॉलेजमध्ये तुम्ही जेवढं बोलतं बनाल तेवढं तुमच्यासाठी तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही म्हणजे हे बघा, हे तुम्ही आहात आणि तुम्ही अभ्यासात पण हुशार नाही, कशातच हुशार नाही, बोलण्यात हुशार नाही, तुम्ही काहीच नाही करत. तर आला, डबा खाल्ला, मधली सुट्टी होती त्याच्यामध्ये रिसेसमध्ये डबा खाल्ला, गेला. पूर्ण अर्धा वेळ बसतात काही मुलं, पूर्ण वेळ बसतात, पण काही फायदा कॉलेज लाईफचा. तुम्ही मेन अभ्यासात हुशार बना. घ्या 7.
हुशार बना. जेवढं तुम्ही अभ्यास प्रत्येक गोष्टीमध्ये हुशार बनाल तेवढीच तुम्हाला कॉलेजमध्ये मुलं डिमांड देतील, शिक्षक डिमांड देतील. नाही तर कॉलेजमध्ये कोण विचारत नाही. तू ये, तू मधूनच जा, काही नाही. जेवढी लेक्चर आहे 3-4 बसलं आणि बाकीचे लेक्चर नाही बसलं, डायरेक्ट घरी जा. अर्ध्यातूनच कोण काय कोणाला नाही पडली काय. शाळेमध्ये जेवढा स्ट्रिक्टली पण असतो तर काही कॉलेजमध्ये ती कायच असं सूट या बसा मधूनच काही ते अभ्यास करत का काहीच नाही, नापास व्हायचे हुआ. म्हणून गोष्टी अभ्यास करा. कारण की मी तुम्हाला सांगतो 11वीत नापास झाला नाही, जर असं कोणतं पण कॉलेज आहे छोटं मोठं तर असं मीडियम कॉलेजमध्ये छोट्या मीडियम कॉलेजमध्ये पास करतात, पण जे मोठं कॉलेज असतं तेवढं नाही करणार. 11वीमध्ये पास 11वी पास झाली पण 12वीमध्ये तुम्ही बरोबर अडकणार. म्हणून बोलते 12वीला कोण पास नाही करत. म्हणून बोलते की 11वीच्या पहिल्या दिवसापासूनच असं पण की अभ्यासात पण हुशार आणि बाकीच्या गोष्टीत पण हुशार. प्रत्येक परीक्षेत म्हणजे शिक्षकांनी जेवढा अभ्यास दिलाय ते पूर्ण करायच्या, अभ्यासामध्ये हुशार बनायच्या, परीक्षांमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडायची. मगच तुम्हाला काहीतरी लेवल आहे कॉलेजमध्ये कळते, तुम्हाला डोक्यात जाते. समजा जर तुम्ही कॉलेजमध्ये बसलाय पण तुमच्या कॉलेजमध्ये काहीच नाही, बसलाय तुम्हाला कोण पण टपली मारून गेलं टपली मारून काही केलंच नाही तर तुम्हाला कोण बोलणार? अरे याला मारून गेली तरी हा करत नाही, कोणी टपली मारायला अशी एका खाली त्याला उत्तर द्यायचं ना. गप्पच बसला पाहिजे, कोणाच्या पापाची भीती नाही. कॉलेजमध्ये अभ्यासाहूनच बाकीच्या गोष्टींमध्ये पण हुशारपणा. अभ्यास तर मी नाही पण बाकीच्या गोष्टी पण सहन नाही करायची, कारण की कॉलेजमध्ये रॅगिंग होती. म्हणून तुम्ही त्याच्या शिकार बनू नका. आणि छोट्या अशा फालतू कॉलेजमध्ये, म्हणजे फालतू नसतं कॉलेज, प्रत्येक कॉलेज आपल्या जागेवर येतं असतं, पण छोट्या कॉलेजमध्ये रॅगिंगच्या मुलं येण्यासारखी की मुलं जास्त करून असतात. म्हणून तुम्ही त्यांना बळी पडू नका, डायरेक्ट इग्नोर करा. अभ्यासात लक्ष आणि बाकीच्या उत्तरांना आजी त्रास देणं तुम्हाला, त्यांना असं उत्तर द्या ती बोलतील अरे नको, परत याच्या वाटेला जायला नको. आय होप तुम्हाला आत्तापर्यंत समजलं असेल की कॉलेजमध्ये कसं काय करायचं. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून कॉलेजमध्ये अभ्यासात पण हुशार असलं पाहिजे आणि बाकीच्या गोष्टीत पण हुशार असलं पाहिजे, कोणाची भीती नसली पाहिजे. आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल, मी तुम्हाला काय सांगायच्यापर्यंत कळते. आणि आता वेळ आलेली आहे सरप्राईज सांगण्याची. तर प्राईज आहे, काय आहे सरप्राईज? तर आपण अकरा जुलै
पासून 11 जुलै पासून काय तुम्हाला कळावं म्हणून मी वेगवेगळे स्केच पेन वापरते हायलाइट. तर 11 जुलै पासून काय आहे, 11वी 11th स्टँडर्ड 11वी इयत्ते साठी ज्याला FYJC बोलतात. 11वीला FYJC बोलतात, 12वीला SYJC, आणि पुढे तुम्ही जी कोर्स करणार आहे ती 3-4 वर्षाचं, ती पण पहिलं वर्ष FY SY TY तसं असतं. मग FYJCचे म्हणजे 11वीची लेक्चर काय तुम्हाला कळालंच असेल, लेक्चर V अरे मी थोडी चुकीची लिहिली. VDO इयत्ता 11वी साठी लेक्चर व्हिडिओज काय इयत्ता 11वी साठी लेक्चर व्हिडिओ काय चालू करणार आहोत. चालू करणार आहोत. मग 11 जुलै पासून इयत्ता 11वी साठी लेक्चर व्हिडिओज चालू करणार आहोत. मग तयार राहणार का? तयार राहणार, आणि तयार असलेच पाहिजे. किती? 11 जुलै तारीख लिहून घ्या. 11 जुलै दुपारी 12 वाजता व्हिडिओ अपलोड होईल. मग 11 जुलैला पहिली व्हिडिओ कोणत्याही विषयाची असू शकते, पण मी तुम्हाला सांगतो पहिला विषय आहे BKA बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. तर तयार राहणार का? आणि तयार असायलाही पाहिजे, कारण 11वी इयत्तेसाठी लेक्चर व्हिडिओ चालू होणार आहेत. मग तयार तर राहिलंच पाहिजे ना, काय राहिलंच पाहिजे ना. मग आता पुरतं तर एवढंच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.